नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अतिशय हेल्दी असे हे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। तर इथे बघा, आपण गुळ घेतला आहे, शेंगदाणे ही भाजून घेतलेली खसखस आहे, बदाम आणि ही मगज बी घेतली आहे मी। तुमच्याकडे अजून सुकामेवा असेल तोही तुम्ही घेऊ शकता। तर सर्वात आधी आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। मध्यम आचेवरती हे आपण शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। थोडे असे हे भाजत आले आहेत शेंगदाणे, बघा जास्त पण भाजायचे नाही आणि मस्त असे मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहे, म्हणजे छान असे खमंग भाजले जातात शेंगदाणे। आता हे आपण काढून घेणार आहोत। याच पॅन मध्ये आपण हे बदाम घेणार आहोत, ते सुद्धा भाजून घ्यायचे। बदाम सुद्धा भाजले आहेत, यामध्येच हे मगज बी टाकून घ्यायचं, ते सुद्धा 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। तर आता हे बी सुद्धा भाजलं आहे, हे पण आपण काढून घेणार आहोत। आता या मिक्सरच्या जारमध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। शेंगदाणे मी सालासकटच वाटून घेणार आहे। यामध्येच भाजलेले बदाम आणि मगज बी सुद्धा टाकून घेणार आहे। जाडसर असं वाटून घेणार आहोत। तर आपण हे असं जाडसर वाटून घेतलं आहे। आता यामध्येच आपण हा बारीक केलेला गूळ टाकणार आहोत। तर मी जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढाच गूळ घेतला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता, कोणाला जास्त गोड आवडतात तर कोणाला कमी गोड आवडतात, त्याप्रमाणे तुम्ही गूळ घ्यायचा आहे। गूळ हा बारीक करून घ्यायचा। आता हे सुद्धा आपण एकदा चांगलं असं फिरवून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। तर हे पहा, आपण हे असं वाटून घेतलं आहे, हे या ताटामध्ये काढून घेणार आहोत। तर हे पहा, आपण हे छान असं वाटून घेतलं आहे। मस्त लाडू वळतायत याचे। तुम्ही यामध्ये 1-2 चम्मच तूप सुद्धा टाकू शकता। तर आता मी याचे लाडू वळून घेत आहे। छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडू वळू शकता। असे आता हे आपण भाजून घेतलेली खसखस आहे, ती एकतर तुम्ही या लाडूला वरून लावू शकता किंवा यामध्ये टाकू शकता। मी ही वरून लावून घेत आहे, दिसायला खूप छान दिसते। परत एकदा असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे लागल्या जाते। तर हे अशा पद्धतीचे लाडू आपण तयार करून घेणार आहोत। अतिशय हेल्दी आहेत, चविष्ट आहेत। तर सर्व मी हे बनवून घेते बघा। तर हे पहा,
लाडू वळून तयार झाले आहेत आणि खूप छान झाले आहेत. तर हे अतिशय पौष्टिक गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे झाले कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच चविष्ट आणि चमचमीत किंवा पौष्टिक रेसिपीसह.